नमस्कार मित्रांनो, जसं तुम्हाला थंबनेलमध्ये दिसलंच असेल की अनहॅपी पी-एन-एल. तर आपण या व्हिडिओमध्ये माझं पी-एन-एल काही महिन्यांचं जे काही मी प्रॉफिट्स केलेले आहेत इंट्राडेमध्ये, खास करून ऑप्शन निफ्टी बँक निफ्टी ट्रेडिंगमध्ये त्याच्याबद्दल डिस्कस करू आणि ते प्रॉफिट्स कसे प्रॉफिट काढलेले आहेत, काय काय स्ट्रॅटेजी यूज करायला ते आपण या व्हिडिओमध्ये सगळं समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी सुरू करूया. तर सगळ्यात आधी बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो, शेअर मार्केटमध्ये इंडेक्समध्ये खास करून ऑप्शन्स निफ्टी बँक निफ्टीमध्ये पैसा बनतो का? तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवून देऊया की माझं पी-एन-एल जनरली मागच्या काही महिन्यांचं, ठीक आहे. ऑलरेडी मी व्हेरीफाईड पी-एन-एल माझं शेअर केलं होतं, तरी पण परत एकदा दाखवते. जसं की बघायला गेलं गरज नाही, तरी पण लोकांना एक कॉन्फिडन्स येण्यासाठी किंवा मोटिवेशन येण्यासाठी की खरंच ऑप्शन्समध्ये पैसा बनतोय दाखवण्यासाठी. तर हा रिसेंटली माझा इयरचा एक ग्राफ आहे आणि जसं की सप्टेंबर पासून मी एक महिन्याचा ब्रेक घेतला, सप्टेंबर पासून परत ट्रेडिंग चालू केली होती. तर सप्टेंबरमध्ये बघा वन ऑफ द ठीकठाक ट्रेड आहे. सप्टेंबरच्या आसपास, सप्टेंबरच्या नंतर जनरली मी काय केलं होतं की फायर्समध्ये ट्रेड करायला स्टार्ट केलं होतं. फायर्समध्ये हा जो ऑक्टोबरचा महिना आहे, तो ऑक्टोबरचा महिना ऑलरेडी आपण फायर्समध्ये ट्रेड केला. तर त्याचा पी-एन-एल ऑलरेडी व्हेरीफाईड पी-एन-एल टाकलेला आहे. तिथे रिटर्न्स खूप चांगला आहे, जवळपास 89% रिटर्न होता तिथे. आता बघा त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये पण बघा खूप चांगला पैसा बनलेला आहे, ठीक आहे. आणि जानेवारीमध्ये तर बघा जवळपास एकच लॉस आहे, 1 ते 2च लॉस आहे. तर एक लक्षात घ्या की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा बनतो. जर माझ्यासारखा व्यक्ती ऑप्शन्समध्ये पैसा कमवू शकतो, तुम्ही का नाही कमवू शकत? मी म्हणतात की हे जे ट्रेडिंग केलेली खूप अनप्रोफेशनल ट्रेडिंग आहे. याच्यामध्ये फक्त मी माझ्या नॉलेजच्या बेसिसवर पैसा कमवलाय, नाही त्या टॉप नॉच लेवलचं डिसिप्लिन आहे, नाहीच त्या टॉप नॉच लेवलचा प्रोफेशनलिझम आहे. त्यामुळे मी करू शकतो, तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या फायद्याची गोष्ट काय, सर मी हा प्रॉफिट कसा कमवला हे सगळ्यात आधी समजून घेऊया की नक्की मी या प्रॉफिटसाठी काय काय गोष्टी यूज केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या आपण याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगूया. तर चला सुरू करूया. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं की आपण काय काय गोष्टी यूज केल्या. बरेच मला स्टुडंट्स फोन करतात, सर आम्ही हे शिकलो ते शिकलो तरी पण आम्हाला प्रॉफिट नाहीये. सर मी म्हणतो मी त्याच गोष्टी यूज करतो, त्याच गोष्टी यूज करून मी प्रॉफिट कमवते. सर्वात महत्वाची गोष्ट की ऑपरेटेड कॉन्सन्ट्रेटेड एरिया, ठीक आहे. ऑपरेटेड कॉन्सन्ट्रेटेड एरिया, स्पेलिंग चुकलं असेल मी इथं. ऑपरेटेड कॉन्सन्ट्रेटेड एरिया म्हणजे काय की जनरली नक्की एंट्री कोणत्या एरियामध्ये करायची, हे बेसिकली मला हे ऑपरेटेड कॉन्सन्ट्रेटेड एरिया सांगतो. म्हणजे काय लक्षात घ्या की तुम्ही बऱ्याच वेळ सपोर्ट रेसिस्टन्स मार्क करता, पण तो सपोर्ट रेसिस्टन्स चालत नाही. हा मार्क केला, लेट्स से हा मार्क केला तर इकडचा चालेल, इकडचा मार्क केला तिकडचा चालेल. मग अशा केसेसमध्ये काय तुम्ही हे बघायला पाहिजे की नक्की इन्स्टिट्यूशनच्या पोझिशन्स नक्की कोणत्या एरियामध्ये सगळ्यात जास्त बिल्डअप झालेले आहेत, कोणत्या एरियामध्ये आल्यास प्राइस फास्ट रिजेक्ट करते, आणि हे तुम्हाला एटीपी म्हणा, विवॅप म्हणा, या टूल्स सोबत पण तुम्हाला आरामात कळून येतं. दुसरी गोष्ट हे कशासाठी आहे, तर एरिया टू ट्रेड, ठीक आहे, ज्या एरियामध्ये ट्रेड करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे सर, सगळ्यात महत्वाची, ती आहे ऑप्शन चेन. ऑप्शन चेन मी कशासाठी यूज करतो, तर डायरेक्शन फाइंड आउट करायला की नक्की मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे, कॉल साईडला जाणार आहे का पुट साईडला जाणार आहे, हे समजण्यासाठी आपण ऑप्शन चेन यूज करतोय. थर्ड गोष्ट प्राइस ऍक्शन, ज्याला आपण मी जनरली एंट्री करताना कॅन्डलस्टिक्स पॅटर्न, कॅन्डलस्टिक्स पॅटर्न वर मी ठरवतो की एंट्री कुठे करायची आहे, ठीक आहे. कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बऱ्याच लोकांचं कालही मला स्टुडंटशी माझ्या बोलणं चालू होतं, तेव्हा सर मी बुलिश एंगल वगैरे बऱ्याच गोष्टी शिकलो, हॅमर वगैरे, तरी पण सगळं फेल होतं सर मार्केटमध्ये. मार्केट इज प्युअर मॅनिप्युलेटिव्ह आणि काहीच चालत नाही, असं काहीच नाही. लक्षात, तुम्हाला ते वापरता येत नाहीये. तुम्ही हे कधी बॅकटेस्ट केलंच नाही की कोणत्या फेजेसमध्ये बुलिश एंगल चालतं, कोणत्या फेजेसमध्ये बुलिश एंगल नाही चालत. हे तुम्ही स्टडी करायला पाहिजे, याच्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये सक्सेस मिळणारच नाही. बॅकटेस्ट करा, फॉरवर्ड टेस्ट करा, प्रॅक्टिस करा, पर्यायच नाही त्याशिवाय दुसरा. हार्डवर्क इज द की. आणि फोर्थ म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लिक्विडिटी स्वीप, ठीक आहे. लिक्विडिटी स्वीप्सला मी लेवल्स म्हणून पण म्हणतो, ठीक आहे. याचा अर्थ काय लक्षात घ्या की मला एक प्रकारे याचा गोष्टीचा अभ्यास आहे की ऑपरेटरच्या पोझिशन कोणत्या ठिकाणी फसलेल्या आहेत किंवा ऑपरेटर कुठपर्यंत येऊन पोझिशन सोडून देणार आहे. तर या गोष्टी मला ऑलरेडी पहिल्यापासून माहिती असतात, तर या ठिकाणी मी बरोबर एक्झिट करतो. बऱ्याच वेळेस तुम्ही बघा इंस्टाग्रामवर, युट्यूबवर बघितलं असेल, सर मी नेहमी टॉपलाच एक्झिट होतो. सर तुम्हाला कसं माहिती की तो स्टॉप बनणार आहे, तर हे ऑलरेडी गोष्टी प्री डिसाइडेड असतात, त्या गोष्टीच्या बेसिसवर मी एक्झिट करतो. तुम्ही या 4 गोष्टींचं बॅलन्स ठेवलं तर तुम्हाला नक्कीच प्रॉफिट कमवण्यापासून, प्रॉफिटेबल होण्यापासून किंवा मोठा ट्रेडर बनण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. आणि बरेच स्टुडंट्स माझ्या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करतात, ते सक्सेसफुली इम्प्लिमेंट करतात. ते फक्त गरज आहे ते प्रॅक्टिसची, आणि मी म्हणेल की कन्सिस्टन्सी प्रॅक्टिस करण्याची, याच्याशिवाय दुसरा काहीच मार्ग नाही स्टॉक मार्केटमध्ये. आणि एक लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनतो, भयंकर बनतो आणि भयंकर मोठा बनतो, आणि तुम्ही बनवू शकता. थँक्यू सो मच.